आठवणी अशा अनेक आहेत बाप्पाला घेऊन. पण जेव्हा मला कोणी विचारतं, की एखादी कुठलीतरी आठवण सांग, तेव्हा डायरेक्ट मी फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि बालपणी इन द 90s आम्ही दादरला राहत होतो तिकडे आणि कीर्ती कॉलेजजवळ. तिथे आमच्या सोसायटीसाठी एक सार्वजनिक गणपती असायचा, जो माझे बाबा आणि माझी फॅमिली आम्ही त्याचं सगळं आयोजन करायचो. आणि तो काळ वेगळा होता ना, तेव्हा गर्दी नव्हती फार, लोकं कमी होती. दीड दिवसाचा गणपती असायचा तो. तो दीड दिवसाचा गणपती असायचा आणि त्याचं विसर्जन जे व्हायचं, प्रत्येक वर्षी मी आतुरतेने वाट पाहायचो त्या विसर्जनाची. कारण आमची सोसायटी होती, 3 विंग्ज होत्या. पश्चिम अपार्टमेंट्स, कीर्ती कॉलेजच्या समोरची बिल्डिंग. आणि मी लहान होतो अर्थात. मी शाळेत 4थीत किंवा 5वीत होतो तेव्हा. पण सगळ्या त्या मोठ्यांसोबत बिल्डिंगमधले सगळे मित्र, त्या सगळ्या गाड्यांचा ताफा, एक 4-5 गाड्यांचा ताफा असायचा, जास्त मला वाटतं. बाईक्स असायचे आणि एक साधी गाडी असायची, हातगाडी, ज्याच्यावरती गणपती ठेवलेला असायचा, फुलं-बिलं सगळं निर्मालय. आणि त्या हातगाडीच्या मागे अजूनही हातगाडी असायची, ज्याच्यावरती एक साधा डी-जे, एक कॉन्सोल असायचा. डी-जे म्हणजे तो एक तेव्हाचं ते म्युझिक सिस्टम असायची ती. आणि एकच स्पीकर असेल कदाचित त्या अख्ख्या सेटअपसाठी. आणि ह्या साध्या सोप्या सेटअपला घेऊन आम्ही कीर्ती कॉलेज तसं दादर बीचला लागूनच आहे, पण आम्ही मुद्दामून थोडा लांबचा वळसा घ्यायचो आणि केटरीन कॉलेजच्या तिकडून कॅडल रोडवरून तिथून आत जाऊन सिल्वर बीच अपार्टमेंट्स आहेत, तिकडून आम्ही जाऊन बीचवरती विसर्जन करायचो, थोडी मज्जा करायला. आणि ह्याला फार तर एक अर्धा पाऊण तास लागायचा, 1 तास लागायचा तिथून निघून पोचायला. पण हळूहळू आम्ही त्या हातगाडीवर जायचो. पण तो जो एक अर्धा तास असायचा आणि तो जो एक पाऊण तास असायचा, ओहोहो, ती वेगळीच मजा होती. मला शब्दात ती मांडता नाही येणार. पण तो काळ वेगळा होता, गर्दी वेगळी होती, गर्दी कमी होती. माणसांचा माणसांशी संबंध आणि डायरेक्ट एक सहवास असायचा. मोबाईल फोन नसायचे. गाणी लागायची, गाणी डी-जे, तो म्युझिक सिस्टमवरती तो वाजवायचा आणि आम्ही सगळे नाचायचो, बेभान होऊन नाचायचो त्या मिरवणुकीत. आणि खूप मजा यायची. सो येस, आय थिंक माझ्या आठवणीतला बाप्पा आणि आठवणीतली मिरवणूक तीच माझ्या बालपणीची. थँक्यू.